नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत महाराष्ट्रातील उन्हाळ्याच्या राजमहाल जाणारा एक भन्नाट आणि पारंपरिक पद्धत गरम गरम फुललेल्या पुरीसोबत गोड सुगंध आणि सरळ आंब्याची रस। हा पद्धत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। सर्वात अगोदर आपण पीठ चांगलं मऊ मळून घेऊया। त्यामुळे मी इथे एक टोपल्यामध्ये एका पातेली भरून मी इथे पीठ घेतलेले आहे आणि 1 कप मैदा घातलेले आहे। तसेच आपण थोडीशी मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर आपण पिठामध्ये 2 चम्मच तेल घालून घेऊया। तेल घातल्यानंतर पीठ एकदम मऊ होतो, त्यामुळे मी इथं 2 चम्मच तेल पिठामध्ये वापरलेले आहे। पिठात सगळं तेल चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं घट्ट मळून घेऊया। पुरीचं पीठ पोळीच्या पिठापेक्षा थोडीशी घट्ट असावा। हे बघा, पीठ जास्त घट्ट आहे म्हणून मी इथे थोडीशी पाणी चिंपडून अजून पीठ थोडीशी मऊ करून घेऊ लागलेले आहे। हे बघा, पीठ एकदम मऊ झालेले आहे। चला तर आपण 15 ते 20 मिनिट ढक्कन लावून साईडला ठेवून घेऊया। तसेच आपण मी इथं 2 आंबे घेतलेले आहे, त्या आंब्याचा रस आपण काढून घेऊया। हलक्या हाताने आंब्याला असं दाबून घ्या। दाबून घेतल्यावर रस सगळं चांगलं निघेल। तुम्हाला अशी आवडली नसेल तर तुम्ही चाकूने कापून त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर करून घेतले तर बी चालेल। हे बघा, मी तर इथं हाताने दाबून चांगलं रस काढून घेतलेले आहे। चला तर मग ते बी आंबा तसंच आपण रस काढून घेऊया। मित्रांनो, तुम्ही इथे एक लक्षात घ्या, आंबा जास्त पिकलेले असावा। आंब्या जास्त पिकलेले असलं तर त्याचा चव काही वेगळीच असतो। त्यामुळे मी इथं 2 चांगलं पिकलेले आंबे घेतलेले आहे, मग त्याचा रस बी चांगला निघणार आहे। हे बघा मित्रांनो, आंब्याचा रंग केसरी कलर आलेले आहे। आंबा जास्त पिकलेले असलं तर आंब्याचा रंग चांगला येतो, त्यामुळे मी इथं चांगलं पिकलेले आंबे घेतलेले आहे। आंबा तुम्ही कच्चा घेऊन तर बघा, त्याचा रंग अशी केसरी कलरमध्ये येणार नाही, पांढरी कलर आंब्याचे रस येतो। त्यामुळे इथं मी चांगलं पिकलेले 2 आंबे घेतलेले आहे। हे बघा, एकदम छान केसरी रंगात आंब्याचा रस तयार झालेले आहे। चला तर मग आंब्याचा रस मिक्सरमध्ये घालून चांगलं स्मूथ करून घेऊया। हे बघा, मी इथं मिक्सर भांड्यामध्ये आंब्याचा रस घातलेले आहे। आता आपण अर्धा कप साखर घालून घेऊया। हे बघा, अर्धा कप साखर घातलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला गोड जास्त आवडले असेल तर तुम्ही साखर जास्त वापरू शकता आणि आंब्याच्या प्रमाणाने तुम्ही साखर वापरा। आंबट गोड असलं तर तुम्ही साखर कमीसुद्धा वापरू शकतो। हे बघा, मी तर इथं अर्धा कप साखर घालून आंब्याचा रस चांगला स्मूथ मिक्सरमध्ये करून घेऊ लागलेले आहे। हे बघा, एकदम छान स्मूथ आंब्याचा रस तयार झालेले आहे। तुम्हाला आंब्याचा रस घट्ट झाले असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी थंड दूध किंवा थंड पाणी वापरू बी शकता। हे बघा, आंब्याचा रस इथं थोडीशी घट्ट झाले म्हणून मी थोडीशी थंड पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊ लागलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला मिक्सरमध्ये साखर कमी पडले असेल तर तुम्ही आंब्याचा रसमध्ये वरून घालून चांगलं मिक्स करून ठेवून घ्या। आता आपण आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। चला तर मी इथं इंडक्शन चालू करून तेल गरमला ठेवून घेतलेले आहे। तेल इकडं गरम झाले की आपण तिथं पुऱ्या करून घेऊया। हे बघा, मी इथं तेल गरमसाठी ठेवलेले आहे। चला तर पीठ बघून घेऊया। हे बघा, 15 ते 20 मिनिट एकदम छान पीठ भिजलेले आहे। चला आता आपण त्याचा छोटे छोटे गोल तयार करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही इथे एक लक्षात घ्या, गोल खूप मोठं किंवा खूप लहान करू नका। हे बघा, अशी प्रकारे आपण सगळे गोल तयार करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही सगळं पीठ गोल तयार करून ठेवू नका, थोडी गोल करून आणि पिठावर ढक्कन झाकून ठेवा, कारण की पीठ वाळत नाही। हे बघा, मी एक इथं गोल घेऊन हलक्या हाताने लाटून घेतलेले आहे आणि मध्यम आकाराची पुरी तयार करून घेतलेली आहे। हे बघा, पुरी खूप पातळ करू नका किंवा खूप जाड बी करू नका। हे बघा, पुरी हलक्या हाताने लाटून घेतलं तर त्याचा शेप एकदम गोल आकारात येणार आहे। त्यामुळे पुरी आपण हलक्या हाताने लाटून घेतलं तर चांगलं। तुम्ही पुरी चपातीसारख्या लाटल्या तर तो पुरी येणार नाही। हे बघा, हलक्या हाताने पुरी लाटून घेऊया, म्हणजे तर पुरी तेलामध्ये घातले की लगेच फुलतोय। त्यामुळे पुरी हलक्या हातानेच लाटून घ्यावं। हे बघा, तेल बी इकडं गरम झालेले आहे। चला आता आपण थोडीशी पिठाचे तुकडं घालून बघून घेऊया। हे बघा, पिठाचे तुकडा वर आलेले आहे, म्हणजे तेल गरम झालेले आहे।
चला आता आपण त्याच्यात पुऱ्या तळून घेऊया। हे बघा, मी इथं एक पुरी घालून दाखवलेली आहे। बघा, चांगलं फुलणार बी आहे। हे बघा, तेलात पुरी टाकले की पटकन फुलायला सुरू होणार आहे। चला तर आपण दुसऱ्याकडे तसंच तळून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला पुरी क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही तेल जास्त गरम करून घ्या। मी तर इथं पुरी चांगलं एकदम मऊ द्यावं म्हणून मी थोडीशी तेल नॉर्मल गरम केलेले आहे, कारण की आपल्याला पुरी मऊ असले तर आंब्याचे रसने चांगलं खायला येतो। हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला पुरी तळून बी दाखवलेले आहे। त्या प्रकारे सर्व पुरी आपण तसेच तळून घेऊया। हे बघा, एकदम छान पुरी फुललेले आहेत आणि एकदम नरम पुरी तयार झालेली आहेत। हे बघा, चला तर तुम्हाला अजून एक पुरी तळून बी दाखवणार आहे। असे हलक्या हाताने पुरी वरनं दाबून घेतलं तर लगेच पुरी फुलायला सुरू होतो। मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या घरात एकदा पुरी आणि आंब्याचा रस करून बघा आणि पुरी आंब्याचा रस तुम्हाला आवडलाय का नाही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे बघा मित्रांनो, सर्व पुरी मी तसेच सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घेतलेले आहे। चला तर पुरी काढून घेऊया। हे बघा मित्रांनो, सर्व पुरी मी इथं तळून घेतलेले आहे आणि पुरी बी एकदम मऊ झालेले आहेत। हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला आजची हे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशी पारंपरिक चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा। पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।